नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समसंख्या व विषम संख्या याबद्दल शिकणार आहोत. हे स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे असे टॉपिक आहे. तर चला बघूया समसंख्या म्हणजे काय. तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो अशा संख्यांना समसंख्या असे म्हणतात, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. तर बघूया समसंख्यांची उदाहरणे. तर इथे दिलं आहे 94 ही संख्या. 94 संख्या बघा, याच्या एकक स्थानी 4 दिलेला आहे, म्हणजे ही कोणती असेल? समसंख्या असेल. 732 बघा, याच्या एकक स्थानी 2 दिलेला आहे, म्हणजे ही कोणती संख्या आहे? तर समसंख्या आहे. 1096 बघा, एकक स्थानी 6 दिला आहे, म्हणजे समसंख्या. तर आता बघूया आपण विषम संख्या म्हणजे काय. आतापर्यंत आपण समसंख्या बघितल्या, तर आता बघूया आपण विषम संख्या. विषम संख्या ह्या समसंख्येच्या बिलकुल विरुद्ध आहे. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे 2 ने भाग न जाता बाकी काहीतरी उरते, अशा संख्येला आपण काय म्हणतो? तर विषम संख्या. पुन्हा काय आहे? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक असतात, अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणून ओळखल्या जाते. आपण ओळखायचं कसं? तर ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असे अंक असतील, अशा संख्यांना आपण विषम संख्या म्हणूया. तर उदाहरण बघा, 35 ही संख्या जर घेतला आपण, याच्या एकक स्थानी बघा 5 दिलेला आहे, म्हणजे विषम संख्या आहे. 223 बघा, एकक स्थानी 3 दिलेला आहे, म्हणून त्याला आपण विषम संख्या म्हणतो. 2497 बघा, त्याच्या एकक स्थानी 7 दिलेला आहे, म्हणजे ती कोणती संख्या आहे? तर विषम संख्या. ठीक आहे. तर चला बघूया यावरील उदाहरणे. तर एकूण समसंख्या व विषम संख्या कशा काढायच्या? एकूण नैसर्गिक संख्या काढायचं आपण शिकलेलं आहे. आता बघूया एकूण समसंख्या व एकूण विषम संख्या काढण्याची पद्धत. तर एक प्रश्न दिलेला आहे, 31 ते 66 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? या काढायच्या आहेत. तर आपल्याला सर्वात आधी काय करावं लागेल? एकूण संख्या किती, म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती ते आधी काढावं लागेल. तर याचं सूत्र आहे, शेवटची एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र काय आहे? एकूण नैसर्गिक संख्या संख्या काढण्याचं सूत्र आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, की शेवटची संख्या असेल, शेवटच्या संख्येमधून काय करायचं? शेवटच्या संख्येमधून काय करायचं? तर पहिल्या संख्येच्या आधीची संख्या मायनस करायची. पहिल्या संख्येच्या आधीची संख्या मायनस करायची. काय होईल? 66 मधून आपल्याला काय करावं लागेल? 66 मधून 31 च्या आधीची संख्या कोणती असेल? तर 30. किती होईल? 66 मधून 30 गेले, उरतील 36. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती मिळतील? 36. हे आपल्याला मिळाले आहे एकूण नैसर्गिक संख्या. आता सम आणि विषम संख्या काढायची असेल, तर सम किंवा विषम संख्या काढायची असतील, तर ह्या नैसर्गिक संख्येला काय करावं लागेल? एकूण नैसर्गिक संख्या एकूण संख्या मिळाल्या, त्याला 2 ने भाग करावा लागेल. म्हणजे अर्ध्या संख्या असतील समसंख्या असतील, अर्ध्या संख्या असतील विषम संख्या. तर याचे 2 भाग केले तर 36 भागिले 2 म्हणजे किती होतील? तर 18. म्हणजे 18 काय असतील? समसंख्या असतील आणि 18 विषम संख्या असतील. विषम संख्या पण किती असतील? तर 18. आपलं उत्तर असेल. पुन्हा एक प्रश्न बघूया. 55 ते 75 पर्यंत किती सम व विषम संख्या आहेत? तर सेम मागच्या उदाहरणात बघितलं तशाप्रमाणेच काय करायचं? एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? तर एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आहे, एकूण नैसर्गिक संख्या. काय करतो आपण? शेवटची संख्या वजा पहिल्या संख्येच्या जी पहिली संख्या असेल त्याच्या आधीची संख्या. आता पहिली संख्या कोणती आहे? तर 55. त्याच्या आधीची संख्या कोणती असेल? तर 54.
75 मधून 54 गेले किती राहतील? तर 21 हा आपला उत्तर असेल. उत्तर म्हणजे हे आपल्या नैसर्गिक संख्या असतील. आता आपल्याला काय काढायचं आहे? प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? तर समसंख्या व विषम संख्या काढा. तर समसंख्या किंवा विषम संख्या काढण्याचा सूत्र आपल्याला माहित आहे. आपण काय करतो? नैसर्गिक संख्याला 2 ने भागतो. नैसर्गिक संख्येला काय करतो? 2 ने भागतो. तर आपल्याला उत्तर मिळते. आता 21 मध्ये 2चा जर भाग दिला तर पूर्णपणे भाग जात नाही, म्हणजे 10 वेळा भाग जातो आणि बाकी 1 उरते. बाकी 1 उरते. तर इथं काय करायचं? समसंख्या किती असतील आणि विषम संख्या किती असतील? तर समसंख्या असतील 10, विषम संख्या पण असतील 10. पण हा एक उरलेली संख्या आहे, ती कुठे जाईल? तर ह्या संख्येकडे बघायचं, 2 संख्यांकडे बघायचं की दोन्ही संख्या सम आहेत की विषम आहेत. आता यामध्ये आपल्याला दिसत आहे दोन्ही संख्या विषम आहेत, म्हणजे आपली हे उरलेली एक संख्या असेल ती कोणती असेल? तर विषम असेल. म्हणजे काय होईल? 10 अधिक 1 11. म्हणजे समसंख्या झाल्या 10 आणि विषम संख्या झाल्या 11. ठीक आहे. तर बघूया यानंतरचं उदाहरण. यानंतरचं उदाहरण दिलंय आपल्याला 1 ते 75 पर्यंतच्या किती सम व विषम संख्या आहेत? सेम सूत्र आहे. काय करायचं? एकूण नैसर्गिक संख्या काढायची. एकूण नैसर्गिक संख्या. एकूण संख्या काढल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. तर काय करतो आपण? 1 ते 75 पर्यंत किती संख्या आहे? 1 पासून 75 पर्यंत आपल्याला माहित आहे 75 संख्या आहेत. आता सम किंवा विषम संख्या किती होतील? सम किंवा विषम संख्या किती होतील? तर एकूण नैसर्गिक संख्या किती? 75. काय करायचं? त्याला 2 ने भागायचं. सम किंवा विषम संख्या म्हणजे अर्ध्या संख्या असतील समसंख्या, अर्ध्या असतील विषम संख्या. आता 75 मध्ये 2चा पूर्णपणे भाग जात नाही, पण किती वेळा भाग जातो? 37 वेळा भाग जातो प्लस 1 उरते. तेच करायचं. समसंख्या असतील 37, विषम संख्या पण असतील 37. पण आधी बघायचं हे एक उरलेलं आहे, ते काय करतो आपण? कोणाला द्यायचं? समला द्यायचं की विषमला द्यायचं? तर दोन्ही संख्या बघायच्या की 1 आणि 75 ह्या सम आहेत की विषम आहेत? तर दोन्ही संख्या आहेत विषम संख्या आहेत. जर या समसंख्या असत्या तर आपण हा एक समला दिला असता, पण विषम संख्या असल्यामुळे आपण हा एक विषम संख्येला देतो. 37 अधिक 1 38 हा आपला उत्तर असेल. विषम संख्या असेल 38 आणि समसंख्या असतील 37. यानंतर आपण बघणार आहोत सर्व सम संख्यांची बेरीज आणि सर्व विषम संख्यांची बेरीज. तर याचं एक सूत्र आहे. सर्व समसंख्यांची बेरीज काढायचं असेल तर आपण काय करतो? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणाकारात एकूण समसंख्या आणि भागीला 2 करतो. विषम संख्येचं पण सेम सूत्र आहे. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणाकार एकूण विषम संख्या आणि भागाकारात 2. आपण याच्या आधी पण एक सूत्र बघितला होता नैसर्गिक संख्येचा, तो पण सेम सूत्र होता, याच्यासारखाच होता आणि सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या होत्या, यामध्ये समसंख्या आहेत. विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर विषम संख्या घ्यावी लागते. ठीक आहे. तर चला बघूया यावरील उदाहरणे. एक उदाहरण दिलं आहे आपल्याला 12 ते 55 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची व सर्व विषम संख्यांची बेरीज काढायची. तर याचं एक सूत्र दिलं आहे आपल्याला की सर्व समसंख्यांची बेरीज काढायची असेल किंवा सर्व विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर आपल्याला सर्वात आधी पहिली समसंख्या माहिती पाहिजे. पहिली समसंख्या कोणती आहे? तर समसंख्या पहिली, यामध्ये 12 ही पहिली समसंख्या. त्यानंतर बघायचं झालं तर शेवटची समसंख्या कोणती? तर इथं आपल्याला एक संख्या दिली आहे 55. तर 55 ही विषम संख्या आहे, म्हणजे शेवटची आपली समसंख्या कोणती होईल? तर याच्या आधीची एक संख्या घ्यायची, कोणती असेल? 54. 54 ही समसंख्या ही आपली काय असेल? शेवटची समसंख्या असेल. पहिली समसंख्या असेल 12. त्यानंतर सूत्रामध्ये काय दिलं आहे? तर एकूण समसंख्या बघायचं. एकूण समसंख्या काढण्याचं सूत्र आपल्याला माहित आहे आणि भागिले 2. ठीक आहे. तर एकूण समसंख्या काढायच्या आधी आपण काय करतो? एकूण नैसर्गिक संख्या काढून घेतो, म्हणजे आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या माहिती होऊन जातात. एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे की शेवटची संख्या कोणती आहे? 55 आणि
पहिल्या संख्येच्या आधीची संख्या, पहिली संख्या कोणती? 12. 12च्या आधीची संख्या आहे 11. म्हणजे आपलं उत्तर किती येईल? तर 55 वजा 11 44 हा आपला एकूण नैसर्गिक संख्या मिळतील. आता सम किंवा विषम संख्या काढायच्या आहेत. तर काय करतो आपण? सम किंवा विषम संख्या काढायच्या आहेत. तर एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2 करतो. एकूण नैसर्गिक संख्या दिल्या आपल्याला 44 भागिले 2 किती होईल? 22. तर काय होईल यामध्ये? 22 ह्या समसंख्या असतील आणि 22च विषम संख्या असतील. 22. ठीक आहे. आता आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायची आहे, त्यानंतर विषम संख्यांची बेरीज करायची आहे. समसंख्यांची बेरीज काढताना आपल्याला सूत्र काय आहे? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणाकार एकूण समसंख्या आणि भागिले 2. त्याच्याला सूत्रामध्ये मांडून घेऊ. सर्व समसंख्यांची बेरीज काय होईल? तर यामध्ये पहिली समसंख्या कोणती आहे? 12 अधिक शेवटची समसंख्या आत्ताच आपण बघितलं होतं की ही 55 ही विषम संख्या आहे. त्याच्या आधीची एक संख्या घ्यायची 54. त्यानंतर एकूण समसंख्या किती आहे? तर एकूण समसंख्या आत्ताच बघितली आपण 22 भागिले 2. काय करू? याला सोडून घेऊ. कंस आहे, या कंसाला सोडून घेतलं तर काय होईल? 12 अधिक 54 किती होतील? 66 गुणाकार 22 भागिले 2. आता याच्यात काटछाट केलं तर 2चा भाग जाईल 22 मध्ये 11 वेळा. 11 गुणिले 66 जर केलं तर किती होईल? 11 6 66 5 6 11 6 66 आणि 6 72 म्हणजे 726 हा आपला सर्व समसंख्यांची बेरीज येईल. आता सर्व विषम संख्यांची बेरीज काढायची असेल, सर्व विषम संख्यांची बेरीज याच्यामध्ये पण सेम सूत्र आहे. काय आहे? पहिली विषम संख्या. आता ही पहिली दिसते संख्या ही काय? समसंख्या. मग याच्या नंतरची संख्या बघायची. याच्या नंतरची संख्या कोणती आहे? तर 13. 13 ही पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. शेवटची संख्या विषम संख्याच आहे, म्हणजे आपल्याला बदलवण्याची गरज नाही. 55 गुणिले एकूण विषम संख्या किती आहे? तर एकूण विषम संख्या आहे 22 भागिले 2. यांची बेरीज करा. 13 अधिक 55 किती होतील? तर होतील 68 गुणाकार 22 भागिले 2. काय होईल? 2चा भाग जाईल 22 मध्ये 11 वेळा, म्हणजेच 68 गुणिले 11 किती होतील? तर करून बघा. 68 गुणिले 11 11 8 88 808 11 6 66 आणि 8 74 म्हणजे 748. हे सर्व विषम संख्यांची बेरीज असेल आणि 726 काय असेल? तर सर्व समसंख्यांची बेरीज असेल. 726 आणि 748 सर्व विषम संख्यांची बेरीज असेल. आता आपण बघणार आहोत 115 ते 155 पर्यंतच्या सर्व संख्या व सर्व विषम संख्यांची बेरीज करायची आहे. मागच्या उदाहरणात बघितल्याप्रमाणे या उदाहरणात पण तसंच करायचं आहे. आधी काय करायला लागेल? तर फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय दिलं आहे? सूत्रामध्ये काय दिलं आहे? तर सर्व समसंख्यांची बेरीज करताना आपल्याला काय पाहिजे? तर सर्वात आधीची म्हणजे पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणाकारात एकूण समसंख्या आणि भागिले 2 करायचं. विषम संख्येमध्ये तसंच काय करायचं? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या भागिले 2. तर सूत्रामध्ये मांडून तुम्ही सोडू शकता. एक उदाहरण घेऊ, त्यानंतर तुम्हाला एक होमवर्क मिळेल. तर एकूण समसंख्या किंवा एकूण विषम संख्या काढताना आपण आधी काय करतो? तर एकूण नैसर्गिक संख्या काढतो. एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचं सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिल्या संख्येच्या आधीची संख्या. पहिल्या संख्येच्या आधीची संख्या कोणती आहे? 114. म्हणजे किती होईल आपलं उत्तर? तर 41 हा एकूण नैसर्गिक संख्या मिळतील. आता सम किंवा विषम संख्या काढायच्या आहेत. सम किंवा विषम संख्या काढायच्या आहेत तर काय करावं लागेल? नैसर्गिक संख्येला 2 ने भागावं लागेल. नैसर्गिक संख्येला 2 ने भागलं तर आपलं उत्तर मिळेल. तर किती होईल? 41 ला 2 ने भागलं तर
20 हा उत्तर मिळेल आणि बाकी 1 उरेल. तर समसंख्या होणार 20 आणि विषम संख्या पण होणार 20, पण हा बाकी उरलेला 1 आहे तो कोणाकडे जाणार? तर दोन्ही संख्या बघायच्या. दोन्ही संख्यामध्ये आपल्याला काय दिसते? दोन्ही संख्या दिसतात विषम संख्या, म्हणजे बाकी उरलेला 1 आहे तो कोणाला देणार? आपण विषम संख्येला देणार. म्हणजेच किती होणार विषम संख्या? 21. त्यानंतर आपण बघूया की सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आहे. सर्व समसंख्यांची काय करायची आहे? बेरीज काढायची आहे. तर आपण काय करतो? सर्वात आधीची समसंख्या आता आहे, पहिली संख्या दिली आहे ती काय आहे? 115. ही समसंख्या नाही, म्हणजे त्याच्यानंतरची समसंख्या कोणती असेल? 116. आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे शेवटची समसंख्या. तर 155 ही संख्या आहे, ही कोणती संख्या आहे? तर विषम संख्या आहे. तर त्याच्या आधीची संख्या बघा 154, ही समसंख्या आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिला एकूण समसंख्या किती आहेत? 20 आहेत, भागीला 2. आता यांची बेरीज करा. 116 आणि 154 यांची बेरीज केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 270 गुणिला 20 भागीला 2. काटछाट केल्यानंतर उत्तर मिळेल 2चा भाग 20 मध्ये टाका, 10 वेळा जाईल. 10 गुणिला 270 काय करायचं? 2700 उत्तर येईल. 10 सोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार करताना गुणाकार करायची आवश्यकता नसते, तर तो एक शून्य त्या संख्येसोबत घ्यायचा असतो. आता सर्व विषम संख्यांची बेरीज जर काढायचं असेल, सर्व विषम संख्यांची बेरीज काढायचं असेल, बेरीज, ठीक आहे. तर पहिली विषम संख्या कोणती आहे? आता या उदाहरणामध्ये डायरेक्ट आपल्याला दिला आहे पहिली विषम संख्या 115 अधिक शेवटची विषम संख्या दिलेली आहे 155 गुणिला एकूण विषम संख्या आपण काढल्या होत्या 21 आल्या होत्या आणि भागीला 2. बेरीज करा. 115 अधिक 155 किती होतील? 270 गुणिला 21 भागीला 2. त्या 2चा भाग 270 मध्ये टाकाल तर 135 वेळा जाते, म्हणजे 135 गुणिला 21 किती होतील? तर 135 गुणिला 21. 21 पाचा 105 उरले 10, 21 त्रिक 63 आणि अधिक 10 किती होतील? तर 73. चे 3 हातचे उरले 3, 21 एके 21 आणि 7 किती होतील? 28. म्हणजे आपला उत्तर येईल, सर्व विषम संख्येची बेरीज येईल 2835. हा आपला उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा एक्झाम्पल. दुसऱ्या प्रश्नामध्ये एक दिला आहे 70 ते 90 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज करायची. हा तुमच्यासाठी असेल होमवर्क. हा तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. काही नियम दिलेले आहेत. विषम संख्या अधिक 2 केलं तर विषम संख्येमध्ये 2 मिळवलं तर पुढील विषम संख्या मिळते. विषम संख्येमध्ये 1 मिळवलं तर पुढील समसंख्या मिळते. समसंख्येमध्ये 2 मिळवलं तर पुढील समसंख्या मिळते आणि समसंख्येमध्ये 1 मिळवलं तर पुढील विषम संख्या मिळते. आता थोडं आपण कन्फ्यूज झालं असणार की हे काय आहे विषम संख्या, समसंख्या, विषम संख्या. तर उदाहरणाच्या सहाय्याने बघूया. आता विषम संख्या अधिक 2. आता आपण बघूया कोणती तरी एक विषम संख्या घेऊ. 3 ही विषम संख्या घेऊन बघू. याच्यामध्ये 2 मिळवून बघा काय होईल. याच्या आधी 1 ते 10 पर्यंत अंक लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता हे 3 ही एक विषम संख्या घेतली, त्यामध्ये 2 मिळवले तर आपल्याला काय उत्तर मिळते? 5. म्हणजे 3 ही संख्या घेतली, त्याच्यामध्ये 2 मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळालं? 5. म्हणजे आपल्याला काय मिळत आहे? तर पुढची विषम संख्या मिळत आहे. याच्या पुढची विषम संख्या मिळत आहे. 3च्या पुढील विषम संख्या आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही विषम संख्येमध्ये 2 जर मिळवला तर आपल्याला काय मिळते? तर पुढील विषम संख्या मिळते. त्यानंतर आपण बघूया विषम संख्येमध्ये 1 मिळवून बघा. आता आपण 3 मध्ये 1 मिळवून बघू किती मिळेल? 4. म्हणजे 3च्या समोरील एक संख्या मिळत आहे. कोणती संख्या मिळत आहे? तर समसंख्या मिळत आहे. पुढील समसंख्या मिळत आहे. तशा प्रकारे समसंख्येमध्ये 2 मिळवून बघा, समसंख्येमध्ये 1 मिळवून बघा, आपल्याला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. तर हे काही सूत्र आहेत जे आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे.
कारण यावरील प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते बघा. ए ही समसंख्या आहे, तर त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती? आता थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, याला आपण सोपं करून लिहू. आता ए ही समसंख्या, आता ए नावाची कोणती तरी एक संख्या दिली आहे जी समसंख्या आहे. आता बघा, ए ची किंमत आपण टाकून बघू. आता आपल्याला सोडवायचं आहे, उत्तर काढायचं आहे. तर काहीतरी दिमाग लावण्यापेक्षा यामध्ये ए ची काहीतरी किंमत पकडून घेऊ आपण. समसंख्या दिलेली आहे म्हणजे ए ची आपण एक संख्या पकडून घेऊ, ए बरोबर 2 म्हणून. तर बाकीचे उदाहरणं बघा. आता आपल्याला काय म्हणतो प्रश्नामध्ये, ए ही समसंख्या आहे, तर त्यापुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती? म्हणजे आपल्याला काय पाहिजे, 2 नंतरची विषम संख्या कोणती? तर 2 नंतरची विषम संख्या आपल्याला दिसत आहे, कोणती आहे? 3. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे? 3 आलं पाहिजे. यामध्ये बी नाही तर ए आहे. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये तुम्ही पर्यायामध्ये तुम्ही ए ची किंमत टाकून बघा, तुम्हाला उत्तर मिळेल. 2 गुणाकार ए ची किंमत किती आहे? 2 अधिक 1 किती होईल? 2 गुणिले 2 4 अधिक 1 म्हणजे याची किंमत किती होईल? 5 होईल. हा उत्तर आपला येईल का? नाही. आपल्याला किती पाहिजे? 3 पाहिजे. इथे किती? ए ची किंमत 2 जर टाकलं तर काय उत्तर मिळेल? 2 अधिक 3, याचं पण उत्तर मिळेल 5. म्हणजे हा पण आपला उत्तर नाही. ठीक आहे. याची किंमत किती आहे? ए ची किंमत आहे 2 अधिक 2. ए ची किंमत 2 अधिक 2 दिलेला आहे. 2 अधिक 2 4 म्हणजे आपल्याला किती पाहिजे? 3 पाहिजे. पण इथे 4 मिळालं म्हणजे हा पण आपला उत्तर नाही. आणि इथं ए ची किंमत 2 टाकलं अधिक 1 म्हणजे किती उत्तर मिळत आहे? तर 3. हा आपला उत्तर असेल आणि पर्याय क्रमांक ड हा आपला करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. एक प्रश्न दिलाय आपल्याला, x ही समसंख्या आहे, तर त्यापुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती? तर यामध्ये काय करायचं, जर आपल्याला सोप्या पद्धतीने उत्तर काढायचं असेल तर 1 ते 10 पर्यंत नंबर लिहून घ्या. 4 5 6 7 8 9 10 आणि x च्या जागी कोणता तरी एक नंबर पुट करून घ्या. आता x ही समसंख्या आहे म्हणजे आपण x च्या जागी आपण काय करू, x ची किंमत 2 आहे असे समजून घेऊ. आता प्रश्न वाचूया. x ही एक समसंख्या आहे, समसंख्या आहे, तर त्यापुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती असेल? तिसरी विषम संख्या कोणती असेल? आता याच्या पुढील 2च्या पुढील संख्या बघा, कोणती संख्या येत आहे? 3. 3 ही पहिली विषम संख्या आहे. त्याच्यानंतरची संख्या बघा 5. 5 ही दुसरी विषम संख्या आहे. त्याच्यानंतरची संख्या आहे 7. 7 ही तिसरी विषम संख्या. म्हणजे आपल्याला उत्तर किती पाहिजे? तर 7 उत्तर आलं पाहिजे. तर आपल्याला 2 मध्ये किती मिळवावं लागेल म्हणजे 7 येईल. तर 2 मध्ये आपल्याला मिळवावं लागेल 5 मिळवावं लागेल म्हणजे 7. आता हे 2 ही कोणाची किंमत आहे? तर 2 ही x ची किंमत आहे. म्हणजे आपल्याला x अधिक 5 करावं लागेल म्हणजे आपल्याला काय होईल? तर तिसरी विषम संख्या मिळेल x अधिक 5. हा आपला ऑप्शन असेल. इथं ऑप्शन दिलेलं नाही, पण तुम्हाला परीक्षेमध्ये ऑप्शन दिलेलं असणार. काय असणार? x अधिक 5 हा ऑप्शन दिला असणार, तर तो बरोबर असते. तर बघूया यापुढील प्रश्न. x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? आता सेम मी सांगितल्याप्रमाणे मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं होतं, 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहून घेतले होते. आता याच्यामध्ये काय करू आपण, x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे असं म्हणताय, म्हणजे 17चा आपल्याला पाढा इथं लिहावा लागेल. 17 1 17, 17 2 34, 51, 68, 85, 102, 119, त्याच्यानंतर 136, 153 आणि 170. बरोबर आहे का बघा. 17 1 17, 34, 17 1 17, 64, 17 5 85, 17 1 102, 17 8 119, 17 8 136 आणि 17 9 163 आणि 17 9 170. ठीक आहे. तर आपण काय करायचं, आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. विषम संख्या म्हटला, विषम संख्या कोणती? पहिली आपण गृहीत धरू 17 ही पकडून घेऊ, x च्या जागी 17 ही पकडून घ्यायचं, कारण 17 ही विषम संख्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती?
तर त्याच्या पुढील संख्या बघायची आहे. त्याच्या पुढील संख्या आहे ते 34. 34 पण समसंख्या आहे. त्याच्यानंतरची संख्या आहे ते 51. 51 ही विषम संख्या आहे. ही पहिली विषम संख्या होईल. त्याच्यानंतर येते 68 आणि त्याच्यानंतर येते 85. 85 काय असेल? दुसरी विषम संख्या असेल. म्हणजे 17 मध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल की उत्तर 85 आहे. 17 मध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल? काढून बघा. 85 मायनस 17 किती होते? 68. म्हणजे 17 मध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल? 68 मिळवावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर किती मिळेल? 85. आता 17ची किंमत, 17 ही कोणाची किंमत आहे? x ची किंमत. म्हणजे x मध्ये 68 मिळवावं लागतील, तेव्हा आपल्याला काय मिळेल? x च्या पुढील दुसरी विषम संख्या मिळेल. x अधिक 68. पर्याय कुठे दिसतो? तर पर्याय क्रमांक C हा आपला बरोबर उत्तर असेल. आपल्याला प्रश्न दिला आहे x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती? तर कोणती पण एक समसंख्या किंवा विषम संख्या दिली असेल, तर आपल्याला त्याच्या पुढील किंवा मागील संख्या काढायची असेल, कोणती पण सम किंवा विषम संख्या, तर आपल्याला माहिती आहे की विषम संख्यामध्ये दोन विषम संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? तर 2चा फरक असतो. दोन विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. दोन समसंख्यांमध्ये पण 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? x अधिक 5 ही समसंख्या दिलेली आहे. तर त्याच्या मागील 12वी विषम संख्या काढायची असेल, तर x अधिक 5च्या मागील पहिली विषम संख्या कोणती असेल? तर मागील पहिली विषम संख्या काढायची आहे, तर याच्यामधून 1 मायनस करावं लागेल. 1 जर वजा केले तर तुम्हाला काय मिळेल? पहिली विषम संख्या मिळेल. पहिली विषम संख्या मिळेल. ठीक आहे. आता आपल्याला एक विषम संख्या तर काढला आपण. आता आपल्याला किती विषम संख्या काढायच्या आहे? 12 मधून एक विषम संख्या तर काढली, पहिली विषम संख्या. आता पुन्हा आपल्याला 11 विषम संख्या काढायच्या आहेत. तर आपण बघितलं की विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. विषम संख्यांमध्ये, समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. तर किती संख्या मायनस करावं लागतील आपल्याला? वजा करावं लागतील. तर 11 गुणाकार 2. 11 गुणिला 2 किती? 22. 22 संख्या आपल्याला काय करावं लागतील? मायनस करावं लागतील. तर ही संख्या मिळाली होती. ह्या संख्येमधून आपल्याला काय करावं लागेल? मायनस 1. त्याच्यामधून किती मायनस करावं लागतील? तर 22 मायनस करावं लागतील. म्हणजे आपल्याला किती? आपलं उत्तर मिळून जाईल. तर x अधिक 5, 5 मधून 1 गेले 4, आणि याच्यामधून काय करायचं? 22 मायनस करायचं. तर काय होईल? 4 मधून 22 जात नाही. 4 मायनस 22 आहे. 4 मधून 22 जात नाही, पण 22 मधून 4 जाते. किती होतात? 18 होतात. आणि मोठ्या संख्येचा चिन्ह लागतो. मोठी संख्या आहे 22 आणि 22चं चिन्ह लागेल मायनस. म्हणजेच काय होईल? x मायनस 18 म्हणजेच x वजा 18 हा आपला उत्तर असेल. x वजा 18 कुठं ऑप्शन आहे का? पर्याय क्रमांक डी हा आपला उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे 3x अधिक 5 ही समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? आता 3x अधिक 5 ही समसंख्या आहे म्हणते. आता आपण बघूया की x यामध्ये काय करायचं? तर x च्या जागी कोणती तरी किंमत टाकून बघू. x च्या जागी कोणती तरी किंमत टाकून बघू. आता x मध्ये 3x अधिक 5 ही संख्या दिलेली आहे. यामध्ये एखादी किंमत टाकून बघा. x ची किंमत जर आपण 1 पकडलं तर काय होईल? x च्या जागी 2 पकडून घ्या. काय होईल? 3 गुणिला x. 3x आहे म्हणजे 3 गुणिला x आहे. ठीक आहे. 3 गुणिला 2, कारण 2 कुठून आले? तर x ची किंमत आहे 2 अधिक 5. ठीक आहे. 3 दुने 6 अधिक 5 काय होईल? 11. 11 ही विषम संख्या म्हणजे आपल्याला x ची किंमत 2 घेता येणार नाही. x ची किंमत काय घेऊन बघू आपण? 1 घेऊन बघू. ठीक आहे. x ची किंमत 1 टाकून बघितलं तर 3 गुणिला 1 अधिक 5 किती होतात? 3 1 3 अधिक 5 किती होतात? 8. म्हणजे ही समसंख्या आहे. ठीक आहे. म्हणजे x ची किंमत आपण 1 टाकून बघू. तर यामध्ये काय म्हणतो प्रश्न? खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? यामध्ये x ची किंमत टाकून बघा. 3 गुणिला x ची किंमत किती बघितलं आपण? 1 मायनस 1. 3 गुणिला 1 3 अधिक 1 किती होतात? 2. म्हणजे ही समसंख्या आहे. आपल्याला काय पाहिजे? विषम संख्या पाहिजे. 3 गुणिला x ची किंमत आहे 1. 3 1 3. म्हणजे आपला पर्याय क्रमांक बी हा उत्तर असेल. या ऑप्शनकडे बघण्याची गरज नाही, कारण आपला पर्याय क्रमांक बी
हाच आपला उत्तर मिळालेला आहे. ठीक आहे. तरी पण तुम्ही सोडवून बघू शकता. यामध्ये 3 गुणिला x ची किंमत 1 जर टाकून बघितलं तर उत्तर किती येईल? 3 1 3 अधिक 1 किती होते? 4. म्हणजे ही पण समसंख्या आहे, विषम संख्या आलेली नाही. 3 गुणिला 1 अधिक 3 किती होते? 3 1 3 अधिक 3 किती होते? 6. म्हणजे ही पण समसंख्या आहे. तर पर्याय क्रमांक बी हा आपला उत्तर असेल. त्यानंतर हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.